न्याय कोणासाठी पाहिजे? सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबासाठी न्याय पाहिजे होता. त्यांची आई म्हणाली तुम्ही त्यांना विचारलंच नाही म्हणे, काय तुम्ही तुमचं मुंबईला सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्यासाठी जो लॉंग मार्च निघालता, त्या लॉंग मार्चला नाशिकमध्ये थांबवण्यात आलं. त्या लॉंग मार्चला जे मुख्य नेते धरून होते त्यापैकी एक रवी सोनकांबळे आणि भीमराव हत्यांबेरे. आशिष वाकोडे हे फक्त फेस होता म्हणे, हे मेन या आंदोलनाचे आणि या लॉंग मार्चचे जे सूत्रधार आहेत. बरे असं म्हणले की भीमराव हत्यांबेरे सर आहेत. आपण भीमराव हत्यांबेरे सरांना विचारणार आहोत. सर, लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त आशिष यांना समोर करून तुम्ही मागून सगळं राजकारण करू लागले. नाही, या लॉंग मार्च काढण्याची संकल्पनाच मूळ आशिष वाकोडे यांची होती आणि आशिष वाकोडेचे वडील या सगळ्या आंदोलनामध्ये शहीद झाले आणि शहीदाचा मुलगा म्हणून आम्ही तो ज्युनियर आहे का सिनियर आहे हे काही पाहिलं नाही, पण शहीदाचा मुलगा म्हणून आम्ही त्याचे नेतृत्व या लॉंग मार्च साठी स्वीकारलं आणि आम्ही आशिष म्हणेल त्याच पद्धतीने हे सगळं झालं. मी असेल किंवा रवी असेल किंवा आमचे बाकीचे बराडे असतील, आमचं कोणाचंही काही मत नव्हतं. हा सगळा लॉंग मार्च आशिष वाकोडेच्या नेतृत्वात होता आणि सर्वस्वी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होता. लोकांचं असं चर्चा आहे की अशी चर्चा आहे, ज्या मोर्चामध्ये लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की आशिषना तेवढं काही सांगितलं नाही, सगळं मॅनेजमेंट भीमराव यांनी आणि रवी सोनकांबळे यांनी केले म्हणे. लॉंग मार्चच्या स्थगितीबद्दल जे प्रशासनासोबत चर्चा सुरू होत्या त्या सगळ्या चर्चेमध्ये आशिष वाकोडे स्वतः उपस्थित होते. आशिष वाकोडे, मी स्वतः, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे, प्रदीप वावळे आणि इतर पदाधिकारी सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते आणि ह्या सगळ्या चर्चा सगळ्या मान्य आशिषने मान्यता दिल्यावरच ते पुढे गेलेले आहे. सर, तुम्ही ज्या पक्षाकडून बिलॉंग करता त्या पक्षाच्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी लॉंग मार्चला सहभागी होणार आहेत. त्या लॉंग मध्ये सहभागी झाल्या नाहीत का? नाही, अधिवेशन त्यांच्या आमचे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाण यांचे फोन येत होते त्यांना सहभागी होण्यासाठी, पण ते त्या काळात अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशनामुळे कदाचित त्या आल्या नसत्या. अधिवेशन आता सुरू झालं, मग जेव्हा लॉंग मार्च परभणी निघालतात त्यावेळेस त्या आल्या नाही, मग जालना झाला, पुढे औरंगाबाद झाला, तिथपर्यंत त्या आल्या नाही ना. जितेंद्र आव्हाड झाले तुमच्याच पक्षाचे. त्याच्याबद्दल मला माहिती नाही, सविस्तर माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. मेघनाताई बोर्डीकर ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं नाही. त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या आल्या होत्या. अनेक लोकांचं म्हणणं आहे की भाजपवाल्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या आणि मागण्या सुद्धा ह्याच सरकार सोडवणार असल्यामुळं तिथं पक्ष म्हणून नाही तर आम्ही सरकार म्हणून त्यांच्याकडे गेलो. मी म्हणले हायजॅक करणार होते म्हणे, चंद्रशेखर आझाद रावण आले असते, बाकीचे पक्ष आले असते, मिळत तुम्हाला काय होता? न्याय भेटायचा होता तुम्हाला. न्याय कोणासाठी पाहिजे? सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबासाठी न्याय पाहिजे होता. त्यांची आई म्हणाली तुम्ही त्यांना विचारलंच नाही म्हणे, काय तुम्ही तुमचं. नाही, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईना अविनाश सूर्यवंशीला आम्ही सोबत द्या म्हणून सांगितलं आणि त्या आईला लॉंग मार्च कुठे रोज अपडेट होतं त्याच्यात आले नाहीत. आणि हायजॅक वगैरेचा जो विषय आहे मी तुम्हाला मुळात सुरुवातीला सांगितलं ना की आम्हाला मुंबईपर्यंत जाऊ दिलं असतं का हाच प्रश्न आहे आमच्या पुढे. कारण आम्ही जेव्हा एकत्र चालायला असायचो तेव्हा 100-125 लोक असायचे, दिवसभर खूप लोक असायचे, दिवसभर चालायचे 1000-2000. पण मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही जेवढे परभणीवरून आलो किंवा बाजूचे 100-150 लोक असते, तर प्रशासन ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं, तर ते मोर्चा लॉंग मार्च घेरण्याच्या प्रयत्नात होते आणि आम्हाला तसा संशय होता किंवा कसारा घाटातच. कारण आपण जर पाहिलं असतं तर 25-30 काय 50 लाख लोक जरांगे पाटील साहेबांसोबत होते. त्यांना त्या नवी मुंबईतच वाशीवरच अडवलं, त्यांना मुंबईला. तर आमच्याजवळ तर एवढे लोकच नव्हते, आम्हाला तर अडवायला त्यांचं सोपं होतं. आणि मुळात ज्या मागण्या आझाद मैदानावर मंजूर होणार आहेत त्या मागण्या इथंच मंजूर झाल्यावर आझाद मैदानाला जायची काही गरजच नव्हती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.